महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पालघरच्या मनोरजवळील सायलेंट रिसॉर्ट मध्ये शिवसेनेची संघटनात्मक बैठक पार पडली। या बैठकीला पक्षाचे स्थानिक आमदार विलास तरे, आमदार राजेंद्र गावित, संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांच्यासह जिल्हा प्रमुख उपस्थित होते। तर याच बैठकी दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध राजकीय पक्षातील नेते पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश झाला। शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पालघर जिल्ह्यात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेना पक्षाच्या या महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत प्रमुख पदाधिकारी सोबतच कार्यकर्ते, महिला आघाडी व युवा सेना मोठ्या संख्येने उपस्थित होते। मात्र या बैठकी दरम्यान मार्गदर्शन करताना शिंदे हे आपल्या आईसाठी भावुक झाल्याचं पाहावयास मिळालं। लोकसभेची निवडणूक होती त्यावेळेस माझी आई हॉस्पिटलमध्ये होती आणि मी यांना वेळ दिला होता, सगळ्या सभा लावल्या होत्या आणि मी आलो जवाबच्या इथे मला फोन आला डॉक्टरचा, कुठे मी बोललो किती वेळ लागेल यायला, मला वेळ लागेल। मला पाल माझ्या मनात मला वाटलं की आता माझ्या आईचं काही, आणि मी सर्व सभा आटपून हॉस्पिटलला गेलो। माझ्या आईला जिवंत पाऊस करून आणि त्यावेळेस माझं कर्तव्य म्हणून मी या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये ज्या सभा आयोजित केल्या होत्या सगळ्या सभा पार पाडल्या।